तसं तर आज मी रागीच्या पिठाची भाकरी बनवत आहे, पण त्या अगोदर एक गोष्ट सांगते. माझे 2 रेसिपी व्हिडिओ खूप व्हायरल झाले आणि त्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या कमेंट आल्या, पण त्यात 2 कमेंट खूप वेगळ्या आल्या होत्या. पहिली म्हणजे शी हे तुम्ही कसं काय खातात, ही कमेंट बाजरीची भाकरी तूप गुळ रेसिपीला आली होती. व दुसरी म्हणजे ज्वारीची भाकरी सोबत वेगळ्या प्रकारे केलेली मिरची, तिला कमेंट आली होती की आजकाल हे कालबाह्य झालंय, मार्केटमध्ये भाकरी विकत मिळते. यावरती काय बोलावं हेच समजत नाही, कारण अमेरिकेसारख्या देशानं सुद्धा वेगवेगळे धान्य आहारात आणलं. म्हणूनच युनायटेड नेशनने 2023ला इंटरनॅशनल मिलेट्स इयर साजरे केलं. सिंपल आपल्या मराठीत सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय धान्यांचं वर्ष साजरं केलं. त्यात ज्वारी, बाजरी, रागी, नाचणी, पिवळं, भगर इत्यादी धान्य. एका दृष्टीने ते लोक आपल्याकडून शिकत आहेत आणि आपण काय म्हणतो, शी कालबाह्य झालंय, भाकरी विकत भेटते. भाकरी विकत आणायची म्हणलं तर ज्यांच्या घरी दररोज भाकरी लागते त्यांचं कसं होणार हो, कारण भाकरी चपातीपेक्षा महाग भेटते. तुम्ही मात्र रागीची भाकरी आणि मिरची खाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.